आळंदीतील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचे अनेक काळे पराक्रम आले जगासमोर. सुनीता आंधळे यांनी आत्तापर्यंत काय काय उद्योग केले हे मीडियाच्या समोर आल्यामुळे सुनीता आंधळे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली. मुलगी महिला कीर्तनकारासोबत शेतात जात असतानाच तिचे अपहरण करण्यात आले आणि आळंदीला तिला घेऊन जाण्यात आले. त्यानंतर तिने एका खाजगी वारकरी संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आले आणि अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील एका 19 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंद येथील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून लग्नाची मागणी केली. ही घटना जूनमध्ये घडली. ती समोर आल्यानंतर कीर्तनकार महिलेसह 5 जणांविरुद्ध रविवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे आणि तिचे पती कीर्तनकार अभिमन्यू भगवान आंधळे राहणार आळंदी देवाची आणि गाडी चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने फिर्यादीमध्ये 2 ते 3 जून दरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कीर्तनकार महिलेसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जून रोजी सायंकाळी तरुणी घरी एकटी असताना आरोपीच्या आईने शेतावर जाऊया असे सांगत तिला गावाबाहेर नेले. वाटेत 4 चाकी गाडी थांबवण्यात आली. त्यामध्ये अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आणि अन्य एक जण होता आणि अशावेळी त्या मुलीला त्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं आणि त्या 4 चाकी गाडीमध्ये बसवण्यात आलं. त्या मुलीला 4 चाकी गाडीमध्ये बसवल्याच्या नंतर आळंदीकडे त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालायला लावणारी ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिकडे तिकडे संतापजनक वातावरण बघायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील 19 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह अन्य 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. 2 जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे हिने तिला शेतात चल असे सांगून सोबत नेले. जुन्या ओळखीमुळे मुलगी तिच्यासोबत निघाली. मात्र जनाबाईने तिला एका गाडीत बसवले ज्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते. मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमक्या देण्यात आल्या. अहिल्यानगर येथे पोहोचल्यावर जनाबाई गाडीतून उतरली. मुलीने पुन्हा विरोध केला असता अण्णासाहेबने तिला ॲसिडची बॉटल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे ती घाबरून गप्प बसली. त्यानंतर तिला देवाची आळंदी येथे अण्णासाहेबच्या भावकीतील महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या घरी नेण्यात आले. तेथील अण्णासाहेबने तिला लग्नाची मागणी घातली. मुलीने नकार दिल्यानंतर अण्णासाहेबने महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला. तिने तत्काळ 112 या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. सकाळी 8 वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी व अण्णासाहेबला बाहेर काढले. मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तत्काळ घरी सोडण्याची विनंती केली आणि कोणतीही माहिती दिली नाही. पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब समजताच त्यांनी पुणे परिसरातील आपल्या नातेवाईकांना सुनीता आंधळे यांच्या घराकडे पाठवले. पोलिसांनी मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. यानंतर कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले. मात्र अण्णासाहेब आंधळेने लग्न जुळलेल्या ठिकाणी फोन करून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे काही फोटो पाठवले, ज्यामुळे हे लग्न मोडलं. एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबियाची सुरुवातीला पोलिसात तक्रार केली नाही, परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने त्यांनी अखेर शेवगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेही त्यांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. पीडित मुलीच्या वडिलांनी सत्ताकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 4 दिवस पोलीस त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. अखेर 8 जुलै 2025 रोजी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. आरोपींना अद्याप अटक का नाही असे विचारले असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देव नाहीत, आरोपी आम्हाला सापडत नाहीत, तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे वडिलांनी सांगितले. एवढेच नाही तर जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकीही लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहन चालक,
कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांच्या विरोधात शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावरील या अन्यायाविरोधात आता याच पीडित मुलीचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आळंदीतील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे या आळंदीतील केळगाव रोडवर श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था नावाने मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतात. या संस्थेमध्ये जवळपास 80 ते 100 मुली आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते शिक्षण देत आहेत. परंतु या शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचाराची घटना उघड आल्यामुळे महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे हे अद्याप फरार आहे. त्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप ते फरार असले तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी पीडित तरुणीची वडिलांनी आणि पीडित तरुणीच्या आईने केली आहे. या तरुणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुनीता आंधळेला अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, पुन्हा रस्त्यावर उतरू अशी मागणी त्या ठिकाणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. आम्ही मुलीला वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्याकरता पाठवलं नव्हतं, पण ज्या मुलींना सुनीता आंधळेच्या वारकरी संस्थेत वारकरी शिक्षण घेण्याकरता पाठवलं जातं अशा मुलींसोबत जर अशा प्रकारचे गैरप्रकार सुनीता आंधळेच्या संस्थेत घडले तर त्या मुलींना तिथं पाठवून अर्थ काय? सुनीता आंधळे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देते की मुलीचे विनयभंग करून मुलीचे अत्याचार करण्यास भावकीतील लोकांना तिथे घेऊन जाते असा संतप्त सवाल पीडित तरुणीच्या वडिलांनी दिला आहे. त्याचबरोबर याच सुनीता आंधळे यांच्याबाबत आळंदीतील नंदा थोरात नावाच्या माजी नगरसेविकेने धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहे. नगरसेविका नंदा थोरात म्हणतात, सुनीता आंधळे लग्ना अगोदरच गरोदर होती. ती माझ्याकडे किरायानं राहायची. तिच्याकडे अनेक लोक यायचे जायचे. लग्ना अगोदर ती गरोदर होती. तिला गर्भपात करावा लागला आणि त्यानंतर तिने अभिमन्यू आंधळे सोबत लग्न केलं. त्याचबरोबर अनेक कीर्तनकार महाराजांच्या सोबत तिचे शरीर संबंध असायचे आणि लग्नानंतर सुद्धा श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या पक्षाचे मोठमोठे पुढारी, अनेक नगरसेवक, अनेक संघटनाचे नेते सुनीता आंधळे यांच्याकडे अव्याहतपणे येत जात असत. असा धक्कादायक गौप्यस्फोट त्या महिलेने केल्यामुळे सुनीता आंधळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फरार असलेल्या कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी सुद्धा एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्या पत्रामध्ये सुनीता आंधळे म्हणतात, माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, चुकीचे आहेत. राजकीय द्वेषापायी किंवा जातीच्या द्वेषापायी माझ्यावर हे आरोप करण्यात आले आहे. जर माझ्यावरती आरोप सिद्ध झाले नाही तर मी माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करणार आहे. माझी बदनामी मी खपून घेणार नाही. माझी आई आजारी असते, मी चिंताग्रस्त असते आणि मी चिंतेत असताना माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. माझा छोटा मुलगा आहे, त्याची काळजी मला पडली आहे, परंतु या आरोपांना मी जशास तसं उत्तर देईल. मी लवकरच समाजाच्या समोर येईल अशाचं पत्र सुनीता आंधळे यांनी दिलं आहे. दरम्यान सुनीता आंधळे यांच्यावरती तरुणीवर अत्याचारात मदत केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप त्या फरार आहेत. लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुनीता आंधळे नावाच्या कीर्तनकाराच्या वारकरी शिक्षण संस्थेवर घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. अशा महिला कीर्तनकाराच्या संस्थेत आपल्या मुलींना आपण शिकवायला पाठवलं पाहिजे का? याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.